आणि खेळणी हा विषय खूप मोठा आहे. मी बघितलंय अनेक वेळा मुलांकडे खूप प्रकारची खेळणी असतात. पण ती नासधूस करतात. एक घेतात, टाकतात, दुसरं घेणार, टाकणार आणि मग पालक ओरडत बसतात, "अगं नीट खेळ, अमुक कर, तमुक कर." पालक हो, याला एक सुंदर कल्पना तुम्ही करू शकता. म्हणजे काय करायचं, वेगळ्या-वेगळ्या पिशव्या घ्यायच्या. आता हल्ली आपल्याकडे कापडाच्या सुद्धा रंगीबेरंगी पिशव्या असतात, तशा सुद्धा घेऊ शकता किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकेका विषयाचे खेळ एकत्र भरून ठेवावेत आणि ते त्या 1-2 दिवसांनी त्या पिशव्या बदलाव्यात. आज ह्या पिशवीतला खेळ तुम्ही खेळायचा. अशा पद्धतीने मुलांना जर विषयवारी करून दिली, तर त्यांना ते खेळ खेळायला एक रीत लागते. दुसरी गोष्ट म्हणजे हल्लीच मी एका एक्झिबिशनमध्ये गेलेली असताना मला भातुकली खूप सुंदर दिसली आणि मला बालपणामध्ये गेल्यासारखं वाटलं, की आम्ही घर-घर, शाळा-शाळा, डॉक्टर-डॉक्टर असं सगळं खूप खेळायचो. आता हे खेळताना, हे खेळ बघत असताना एका पालकाने आक्षेप उचलला, की म्हणजे काय मुलींनी फक्त स्वयंपाक करायचा का? असं काही नाही. मुलं असतात ना, ती अनुकरणप्रिय असतात. आपण जे काही करतो ते मुलांना करायला खूप आवडतं. आई पोळ्या लाटत असेल तर मुलांना पण वाटतं आपण पोळ्या लाटाव्यात. मुलगा असो, मुलगी असो. मग त्यांना आपण छोटंसं पोळपाट लाटणं आणून दिलं तर त्यांना खूप मजा येते. त्याच्यामध्ये तुम्ही फंडो पण त्यांना आणून देऊ शकता. त्याच्यानी सुद्धा त्या पोळ्या लाटू शकतात किंवा अगदी आपली घरातली कणिक आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यानी काय ते घर म्हणजे ते काय कायमचे स्वयंपाकीच होतात असं नाही. आपण डॉक्टर खेळायचो म्हणजे सगळीजणं काही डॉक्टर झाली का? किंवा शाळा खेळायचो तर काही टीचर झालो का? असं नाही. पण मुलांना एक अनुभव येतो. त्यांना वेगळ्या गोष्टी कशा खेळायच्या आणि एकटं बसून सुद्धा कसं खेळायचं ह्याच्याबद्दल समज येतो. तर बघा बरं, मुलांना अशा पद्धतीने खेळ आणून दिलेत आणि त्या खेळांचं अशा प्रकारे नियोजन केलं तर मुलांना खेळण्यामध्ये खूप मजा पण येईल आणि त्यांना विषयवारी सुद्धा कळायला लागेल, की ह्या विषयाचे खेळ असे आणि ह्या विषयाचे खेळ असे. परत ती मुलं त्या पिशव्यांमध्ये ते खेळ भरून ठेवायला सुद्धा शिकतील. पटलं तर बघा. आमचा यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा त्याच्यावर. आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल